इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा. राहुल गांधींच्या नेतृत्वात 300 खासदार मोर्चात सहभागी होणार. ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं 4 वेळा चॅलेंज. विरोधक फक्त आरोप करतात, निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा. मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंनाही लोक भेटले. 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं. पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राऊतांचाही दावा. राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या आंदोलन. घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन. राऊतांची माहिती. दादरच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार. उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, संजय राऊतांचा सवाल. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनी आक्रमक. 13 तारखेनंतर पुढील निर्णय घेणार. धर्माच्या आड आला तर कोर्टाचा निर्णयही मांडणार नाही. वेळप्रसंगी शस्त्रही हाती घेण्याचा दिला इशारा. 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय. वादाच्या भोवऱ्यात स्वातंत्र्यदिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेताय का, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू. अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा. आणि शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सांगलीतील 1000 पैलवानांचं रक्तदान. ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा उत्साह वाढवला. तब्बल 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीमधील तब्बल 1400 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावरती आहे. एमआयडीसी प्रशासन सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं कंपनी मालकांनी आपल्या कंपन्या बंद करून त्या दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केला. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं उजनी धरण 100% भरलं आणि या पावसाळी हंगामामध्ये मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत गेली आणि आता उजनी धरण 100% भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. सांगलीच्या तुरची गावात स्वतंत्र लढा तलाठी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि यासाठी सरपंचांनी नारळ फोडून गाढवाची पूजा केली. दरम्यान तातडीनं तलाठ्याची नेमणूक करण्याची मागणी जी ती करण्यात आली. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि यामुळे मनसेनं वनविभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. आणखी किती जीव जाणार असा सवाल मनसेनं वनमंत्र्यांना विचारला. दरम्यान तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जी ती करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील गारडी गावात एका कुटुंबावर दहशत माजवण्याचा आरोप करण्यात आलाय आणि या कुटुंबाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण करणाऱ्या विरोधात अद्याप गुन्हा नोंद नाहीये आणि हल्ला झालेल्यांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरील कळंबस्ते फाटा ते चिपळूणपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आणि यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही वाढल्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी जी ती जोर धरू लागली. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात आला. दलित समाजातील सतीश सरवदे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानं अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परभणीच्या शासकीय रुग्णालयाच्या छताला तडे गेल्याचं समोर आलं आणि तडे गेल्यानं रुग्णालयात पाण्याची गळती होते. यामुळे रुग्णांना नाहक अडचणीचा सामना करावा लागतोय. तातडीनं रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बडनेरा स्टेशनवर थांबा देण्यात आला. यावेळी वंदे भारत एक्सप्रेसचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दरम्यान खासदारांनी हिरवा झेंडा दाखवून एक्सप्रेस रवाना केली. चंद्रपूर जिल्ह्यातील निमढेला तलावाला लागून असलेल्या चंदई कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि त्यामुळे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून यावर उपाययोजनेची मागणी शेतकऱ्यांनी केली. चिपळूणच्या बाजारपेठेत फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे आणि याचा नागरिकांना मोठा फायदा होतोय. दरम्यान भाजी खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करताना दिसतात.
ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह GPS लावणं बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतीश पाटील यांनी विरोध केला. राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून सतीश पाटील जोरदार विरोध करणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेनं 17 आणि 18 ऑगस्ट रोजी 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीच्या वेळीच संपला होता. त्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये त्यांना निवडून आणलं. त्यांच्याकडे हे दोघे आता आलेत आणि त्यामुळे हा विषय आता नव्याने नाही, परंतु पंकजा मुंडेंचं नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात. या विषयात पंकजा मुंडेंना धक्का वगैरे असं काहीच नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं. सारथीला भरघोस निधी दिला जातोय, मात्र महायुतीला तुटपुंजा निधी मिळत असून सरकार महायुतीच्या निधीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला. अर्थमंत्री अजित पवार ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करतायत अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. शरद पवारांची मंडल यात्रा नसून ती बंडल यात्रा होय. शरद पवारांच्या मंडल यात्रेवरनं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी टीका केली आहे. तर अंतरवालीच्या बेवड्याला पेटवण्याचं काम पवारांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्याची घोषणा जयंत पाटलांनी केली. 40 वर्षात का सुचलं नाही असं म्हणत महेश कुमार कांबळेंनी जयंत पाटलांवर टीका केली. जनतेने केलेल्या कौलचा अपमान करणं बंद करा. निवडणूक आयोगाने 4 वेळा ओपन चॅलेंज दिले. आरोप करताना मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं फडणवीस म्हणाले. राहुल गांधी जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हारतात तेव्हा आरोप करतात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केली. तर आरोप करण्याची त्यांना सवय असल्याचंही शिंदे म्हणाले. निवडणूक आयोगावर टीका करून पराभव झाकला जाणार नाही असं म्हणत आमदार खताळांनी बाळासाहेब थोरातांवर टीका केली. थोरातांनी संगमनेर मतदारसंघात निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. लोकसभेला आणि विधानसभेला शरद पवारांप्रमाणे आम्हालाही ते लोक भेटले आणि 60 ते 65 जागा चिंतेच्या जागा ज्या त्या आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांनी म्हटल्याचा दावा संजय राऊतांनी केला. राहुल गांधी यांनी पुरावे दिले, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली. ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे एकत्रित आहेत तर एकत्र राहावं, आनंदाने एकत्र नांदावं असं फडणवीस म्हणाले. ओबीसी समाज दुरावल्यावर यात्रा काढतायत, मंडळ यात्रा काढून काही उपयोग होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली. दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्याच्या कामासाठी महायुती सरकारकडून 334 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि या निधीमुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली. शेतकऱ्यांना 5 पट भरपाई देण्याची मागणी यावेळी केली जाणार. नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलं. वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. नागपूरच्या अजनी स्थानकावरनं वंदे भारत पुण्याला रवाना झाले आणि यावेळी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं जोरदार स्वागत केलं. बारामतीमध्ये अजित पवारांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवारांनी सहयोग सोसायटीतील निवासस्थानी जनता दरबार घेतला. नागरिकांनी समस्या अजित पवारांकडे मांडल्यात आणि यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती या ठिकाणी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा आटपून पवार सहयोग निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनाचं पूजन करण्याचा आग्रह धरला. पवार यांनी फॉर्च्युनर कारचं पूजन केलं. पूजन केल्यानंतर नियमांचं पालन करून आपण वाहन चालवावं असा सल्ला पवारांनी कार्यकर्त्याला दिला. चाळीसगाव एसटी आगारात 5 नव्या अत्याधुनिक एसटी बस दाखल झालेल्या आहेत. आमदार मंगेश चव्हाणांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान आमदार चव्हाणांनी बस चालवण्याचा आनंद घेतला.
अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी भाजपचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकरांनीही रॅलीत सहभाग घेतला. दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.